नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे. त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी शुभेच्छा तुम्हाला विजय झाल्याबद्दल. परिचय द्या. नमस्कार, रोशन कृष्णराव खडसे, मुक्काम खरसोली, पोस्ट सालेगोदनी, तहसील जिल्हा नागपूर. आज या पटामध्ये सर्व पटप्रेमी, सर्व कास्तकार बंधू आणि सर्व शौकीन जे आमच्या प्रती पटप्रेमीचे जे प्रेम आहे आणि आम्हाला आजपर्यंत ज्या जितीमध्ये सर्व पटप्रेमीचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे आमचा हा विजय होतो. बैलांचा परिचय. हा माझा मसली पटामध्ये तिसऱ्यांदा आज विजय झालेला. आम्ही हॅट्रिक झालेली आहे. मसली किंग म्हणून ओळखल्या जाणारा आम्ही याला कोसा म्हणतो. आणि हा आमचा एक पहिल्यांदा जो की आमच्या छोट्या पटामध्ये आपण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर 20-20 म्हणा किंवा ट्रॉफी रणजीमध्ये हा आता खेळत असताना कधी 0वर आऊट व्हायचा तर कधी 1वर आऊट व्हायचा. पण आज यांनी ह्या पटामध्ये शतक मारून आपलं नाव इतकं आकाशात भिडवलं आहे, त्याबद्दल हा आमचा भंडारा, याचे मी मनपूर्वक आभार करते. किती मेहनत घेतली यांच्या मागे? यांच्या मागे मेहनतीचं झालं भाऊ, तर पटामध्ये बैलाच्या मागं जो माझा दुसरा पट शौकीन आणि माझा भाऊ, आम्ही या पटाचे मालक भूषण बांडबूचे, त्याची अगर तुम्ही पटाची सेवा बघितली, घरी येऊन तुम्हाला इंटरव्ह्यू दिला तर तुम्ही भुलून जाण पट कसा आहे आणि बैलाची सेवा कोणत्या प्रकारे केली जाते. त्यांचा एक इतकुसा छोटासा मुलगा आहे राम नावाचा. आमच्याकडे राम बैल पण आहे आणि त्याचा तो मुलगा तो हा बैला तुम्हाला सर्वाला मारायला धावून, पण तो बैलाच्या अंगावर हात ठेवला म्हणजे घरी आई असो, आमची वहिनी असो, बाबा असो, त्यांचे की इतकं प्रेम आहे बैलाप्रती काही ते त्या याची जाणीव करून आम्हाला परिपूर्णपणे आम्हाला शर्यतीमध्ये विजय मिळवून देतात. यांचे म्हणजे खेळ किती झाले? याचे खेळ 3 झाले आणि याची ह्या वर्षी हा 4था खेळ आहे. त्यामध्ये एक सुरगावला ह्या हारला आहे आणि रानमांगली आणि काय रुयाड ह्या 2 पटामध्ये 1500 फुटामध्ये जिंकला आहे आणि आज हा मोठा खेळ होता त्याचा. ह्या बैलाचा खेळ ह्या बैलाने आम्हाला सुरुवात करून दिली. मसलीमध्ये जे माझं नावाचं मोठं नाव करण्याचं काम ह्या बैलाने केलं. रवीजी ढोटरे त्यांच्यासोबत माझा ह्या बैलाचा पहिला गेम झाला होता आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी आपले सराउंड भाऊ त्यांच्यासोबत माझा कोसा आणि टायगर. माझा टायगर एक बहुत मोठा नामांकित बैल आहे. लोकांची त्याच्याबद्दल इतकी हे उत्साह लागली आहे का टायगर आम्ही केव्हा खेळतो ना केव्हा नाही. पण आमचं बी एक म्हणणं आहे का आम्ही कुठल्याही डिफॉल्टर माणसासोबत गेम खेळणार नाही. आम्हाला प्रेमानं पटामध्ये खेळणारे, जितलो तो जिती खूप पचवणारे, हारलो तर हारी सहन करणारे, अशा माणसासोबत आम्ही प्रत्यक्ष गेम खेळत जाऊन याच्यानंतर पण. हे बैल किती वर्ष झाले तुमच्याकडे आहेत? आता कमीत कमी ह्या बैलाला तर आपला सोनेगाव आहे आमच्या इथं गुमथळ्यापाशी सोनेगाव आहे कामठी तालुक्यात. तिथला बच्चाच आहे आमच्या, तिथल्याच गाईचा बच्चा आहे. 3 आमचे सागर भाऊ ढोले त्यांनी आणला होता ह्या आमच्याकडे आणि त्यांचेच आहे आता पण. आणि हा भंडारा आम्ही आमचे ते याचे म्हणजे खरेदी झाली आहे. जुमडे त्यांच्याकडे होता, मग दादानी घेतला याला, तेव्हाचा आता दादाकडे आहे. 4-5 गेम झाले तर. काय सांगाल तुमची जे टीम आहे पूर्ण? माझ्या टीमचं काय सांगण्याला लाईक काय आहेच ना. माझी टीम इतकी सक्षम आहे की माझे पकडणार भूषण बांडूबूचे हा स्वतः मालक असून बैलाची ट्रीटमेंट, बैलाला खानपान, त्याच्यानंतर बैल कसे पकडले जाते हे भूषण बांडेबूचेकडून शिकायचं. त्याच्यानंतर योगेश मानमोडे झालं, त्याच्यानंतर आमचा सवार. आम्ही एक दुसऱ्याचा गेम झाला. कसा आहे शौकामध्ये सर्व गोष्टी एकामेकाला जुळून राहते. आम्ही काही नव्हतो तर आमचे अशोक सेलोकर आहे, यांना एक जण म्हणत होतं का गया एमकी की जाकि हमारा कुछ भी नहीं था और हमारा सवार भी नहीं था. आज वो हमारा सवार बैठा था, एमकी का किंग है वो बालकृष्ण कुपले, ये हमारे सवार है. ये मेरे बड़े भैया विनोद मरसकुल्ले, जाकि इनके पास बहुत बड़े बड़े बैल है, 6 बैल. ये अशोक चाचा है. और मेरे सबसे हार्ड एंड हिटर बल्लेबाज बोले तो मेरे बालूजी नेगे है, जो पूरा ट्रीटमेंट करने के बाद कैसा उसको पिच कैसी है, कैसे चलाना, क्या चलाना, वो सब हमको निवेदन वो हेड कोच बालूजी नेगे देते हैं हमको. तर आज जे पटप्रेमी पट बघायला आले होते त्यांना तर खूप इतक्या शुभेच्छा की माझ्या नागपूर जिल्हा, माझा गाव आणि आमच्या ग्रुप तर्फे खूप शुभेच्छा. आणि माझ्या ग्रुपच्या सर्व टीमला पण खूप शुभेच्छा. आमची टीम ज्या पद्धतीने मेहनत घेते त्या पद्धतीचं आम्हाला पूर्ण यश मिळत आहे. त्याबद्दल आमच्या टीमचं पण खूप अभिनंदन. परिचय द्या. विजय असो.
मी भूषण पांडुरंगजी बांडबुचे, मुक्काम भोरदेव, तहसील कोही. मी खूप लहान वयापासून या शौकामध्ये आलेला आहो. पण या शौकाची ओळख आणि या शौकाची जे कशा प्रकारे हा शौक करायचा आहे हा मला बालूदादा नेगे आणि रोशनभाऊ खडसे यांच्याकडून मी या शौकामध्ये आलेला आहो. आणि माझी खूप दिवसाची अशी इच्छा होती की मी एक चांगला बैलाला चांगला प्रॅक्टिस देऊन आणि चांगला बनवून माझी इच्छा होती की मसली या विदर्भ पटामध्ये एक गेम माझ्या इलाक्यातला या ते व्हायला पाहिजे ना. तो आज इच्छा माझ्या या बैलांनी कोसा आणि भंडाऱ्याने पूर्ण केली आहे. आणि याचा जो योगदान आहे, माझी जे टीम आहे, जे माझे पकडणारे, माझे बैलाची सेवा करणारे, आमच्या टीममध्ये सर्व राजू झालं, अमोल झालं, योगेश झालं, तुषार झालं, अन्नू झालं, आपला परीस झालं, खडसे, विनोद मरसकोल्हे, सर्व टीम, सागरजी ढोले, आमच्या सोमे सर, परीस, तुषार, हे सगळे आमची जे टीमवर्क आहे हे रातभर जागून सकाळी उठून खूप बैलावर मेहनत करून हा आम्हाला आज फळ मिळाला. आणि सच्चाईचा कधी बी विजय होतो, कधी पण विजय सच्चाईचाच होतो. जेवढी मेहनत करान, साफसुथरानं मेहनत करान तर आपल्याला विजय गुलाल मिळेलच. धन्यवाद. आज मी पटामध्ये मला वाटते जवळपास मला 28 वर्ष झाले आहेत आता या चौकामध्ये. मला सर्वात पहिलं माननीय चतुरबाबू त्यांनी, मी एक छोटासा असताना मला हसत होते चिपळी पटामध्ये, दादा म्हणे तू कशाला भानगडीत पडते. आणि आज मला जे पटामध्ये जे खूप स्वतःला कोणी आपल्यापरे मी हुशार, कोणी आपल्यापरे मी हुशार, आज माझी आकर्षा एक आभाळाला भिडली अशी झालेली आहे. आज मी संपूर्ण आपल्या आयुष्यातला कालखंडातलं पूर्ण विजय आज मी जिंकून चुकलो. याच्यानंतर मला आता काही अपेक्षा राहिलेली नाही. संपूर्ण मन भरला आज मनापासून. मित्रांनो, तुमच्या गावामध्ये गणेश उत्सव, दुर्गा उत्सव निमित्त जर दंडार आयोजित करायचे असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे खाली. दंडार प्रयोगासाठी लवकर संपर्क साधा आणि तुमच्या गावामध्ये गणेश उत्सव, दुर्गा उत्सव निमित्त दंडार बुकिंग करा. धन्यवाद. तर परिचय द्या. माझा परिचय विनोद हिरामनजी मरसकोल्हे. मी राहणार मूळ गाव देवलापार, नागपूर येथील असून आणि मला पटाच्या शौकाला याला खूप काही जास्त वेळ नाही झाला. 5 ते 6 वर्षाचा माझा शौक आहे. परंतु 5 ते 6 वर्षामध्ये मी पटाच्या एकदम एक नंबरच्या शौकीन म्हणून ह्या पटामध्ये माझा पदार्पण झाला आहे. आणि माझ्या पदार्पण होत असताना माझे सर्वात पहिले गुरु शहाणे पाटील साहेब हे आमचे टेंबसना नागपूर येथील आहेत. आणि दुसरे गुरु म्हणून आमचे रमेशजी चिट्टे जे नागपूरचे आहेत, पटाचे किंग म्हणून ओळखले जातात, हे दोघंही त्याचे शिष्य म्हणून मी या पटामध्ये पदार्पण केलो. माझा जो रोशनभाऊ खडसे आहे हा एकदम परम मित्र म्हणू की माझा भाऊ म्हणू, कुठलाही शब्द देऊ तरी त्याला कमी आहे. एवढा मोठा माझा त्याच्यासोबत संबंध आहे ना. पटाच्या शौकामध्ये जेव्हा आलो तर त्याच्यानं माझा जो संबंध जुळला आहे तर दोस्त आणि मित्रांनी काय त्याचा कुठला नाता आहे हे मला नाही माहीत. म्हणून त्याच्या मार्फतीने आमचे भूषण भाऊ बांडेबुचे आणि आपले बाळाजे भाऊ हे आमचे जे सवार आहेत, एमपीचे जेव्हा बैल इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचे तर सर्वप्रथम ह्या आमच्या सवार बाळकृष्णजी कुपाले हे एमपीचे बैल इथं महाराष्ट्रामध्ये येऊन एक नंबरचं म्हणून पारितोषिक प्रत्येक वर्षी पटकवायचे. आणि ज्यावेळेस मी यांच्या ग्रुपशी जुळलो तर त्यावेळेस कोसा आणि तो टायगर त्या साईडला आहे. ह्या बैलाने नामांकित बैल म्हणून आजही त्याची ओळख आणि त्याची ख्याती एकदम वेगळी आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या मालकाची पण ख्याती आणि त्याच्याबरोबर त्याचे सवारचे पण. म्हणून ह्या पटामध्ये मला खूप काही जास्त अनुभव नाही, तरी पण ह्या जे अनुभवी लोक आहेत जे वर्षानुवर्षापासून जो शौक करत येत आहेत यांच्यासोबत मी राहून मला भरपूर काही अनुभव आलेला आहे. आज बी आमच्याकडे चांगले बैल आहेत. आता याच्यानंतर पण जेव्हा गेम होईल तर बघूया याच्यानंतर आमच्या जोडी. परंतु मी हे रोशनभाऊ खडसेची जोडी जरी असली, भूषणभाऊ बांडेबोचीची जोडी जरी असली तरी पण हे मी त्यांचे नाही, माझ्या स्वतःचे आणि आमच्या गटाचे जोडी म्हणून आम्ही कलाकौशल्य दाखवत असतो. आणि नेहमी जीव आणि बैलावरला जे जोपासना करत असतो. सर्व लोक पट आहेत आणि जी आमच्या मित्र पक्ष आहे ना, आमचा जो ग्रुप आहे बैलावरती एवढा जीव लावतात. स्वतःचा मुलगा सकाळी दूध पितो का नाही पित हे आम्ही बघत नाही, परंतु आमच्या बैलाने सकाळी दूध पिला की नाही, जेवण खाल्ला की नाही, हे सर्व गोष्टी आम्ही बघतोय. त्याच्यात आज आम्हाला जे मिळालेलं आहे, आज जे हे बैलाने जे आम्हाला दिलेला आहे तो भंडारा जो कॉमन बैल म्हणून गेम लागला होता ना, हा आमचा लाडका कोसा याने आज मसली किंग ट्रिपल मसली किंग ट्रिपल IT याच्या आज नवीन नावाचा हे झालेला आहे. तर याची जी जीत मिळालेली ते
याच्या मी म्हणून आम्ही यांच्यावर जेवढा जीव लावतो ना तेवढेच हे बैल आज बघा मी 10 मिनिटापासून आपण माझा परिचय घेऊन आले एकदम शांत आणि चित्त एक पशु आपल्या मालकासोबत उभा आहे एवढंच आहे डोक्याने आलं होतं काही नाही तेच जाणीव त्या पशूंना पण होते की मालकांनी आम्हाला जोपासना करते तर आम्ही पण मालकाचं नाव कसं उंच करायला पाहिजे हे आज त्यांनी मछलीच्या पटामध्ये दाखवून दिलं आहे खूप खूप धन्यवाद आमच्या परिचय द्या. हां एक सेकंड हां आणि आमचा एक हा जो गट आहे ते नेहमी एक ओळख म्हणून आमचे बाळकृष्णजी कुपाले जो आमच्या एमपीच्या मछली किंग बी आहे आणि एमपी किंग म्हणून सवार म्हणून ओळखलेही जातात ते याच्यानंतर 2 शब्द आपले आणि परिचय पण देतील. मेरा नाम बालकृष्ण कुपाले, ग्राम चिखली। हां मराठी महाराष्ट्रामध्ये तो ग्राम चिखली से हूँ और जब से मैं महाराष्ट्र में आया इससे पहले मैंने शाहनी जी पटेल, टेमसना, बबलू सेठ जी जायसवाल, सिंधेवाई इनके भी ग्रुप में मैंने बैल दौड़ाया और उसके बाद हमारे अशोक सेठ पाटन वाले हैं जो मैं मेन उनका ड्राइवर हूँ एमपी का। उसके बाद हमारे ये रोशन जी खरसोली हमारे शंभू ग्रुप के लीडर, हमारे बालूजी मेघे हमारे संचालक मतलब सहायक अधिकारी जो है हमारे बालूजी मेघे है और जो भी जैसा भी बैलों को खिलाना पिलाना है ये हमारे मालक लोग लाके देते हैं और ये बैलों के पास ये मेरा छोटा बेटा है अनुराग कुपाली अपने बच्चे को मैं अपने बैलों के पास सेवा में रखता हूँ। बस इतना कह के धन्यवाद। और आज का अनुभव मेरे बैलों का सहयोग मिला मुझे और मेरे बैलों ने जैसा दौड़ में पट्टी में दौड़ते थे उससे थोड़ा लेट दौड़े या ज़्यादा दौड़े पर दौड़े और विजय दिलाए। बस इतना कह के धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद आपका. परिचय द्या. मैं अशोक हरिराम सेलोकर एमपी के सिवनी ज़िले से आता हूँ। मेरा ग्राम पाटन है। मेरी 46 साल की उम्र है और इसमें 20 साल का पटका तजुर्बा है। ये इन 20 सालों में मैंने अनगिनत बैल खरीदे जिनकी भी अनगिनत है। 8 लाख, 10 लाख, 11 लाख, 12 लाख, 15 लाख यानी करोड़ रुपए के बैल खरीद करके मैंने अपने आज तक के शौक़ को पूरा किया। इसके बाद मैं सबसे पहले जो महाराष्ट्र में जब कदम मंडाया मैंने, मेरे को अनुभव भी नहीं था कि महाराष्ट्र में पट क्या होता है, परंतु हमारे अत्यंत सहयोगी बुजुर्ग साथी हमारे बाप की उम्र के कहना चाहिए पुरुषोत्तम जी साहने पटेल, जिन्होंने हमको एमपी से उठा करके महाराष्ट्र लाया और महाराष्ट्र में दिखाया कि महाराष्ट्र का पट क्या होता है और पैसा क्या होता है। हमारी वहाँ से यहाँ तक उनके साथ जो रही, इसके बाद मैंने तो अनगिनत बैल खरीद और मेरा परफेक्ट परमानेंट सवार बालकृष्ण जी कुपाड़े जो कि एमपी के सिवनी ज़िले से ही आता है, जो एमपी किंग के नाम से जाना जाता है। और शायद मेरा भी खुद का अनुभव कहता है 20 सालों के पट में कि मैंने भी अनगिनत बैल खरीदे और एमपी के सिवनी ज़िले से मैं एक ऐसा शौकीन हूँ, सिर्फ एकमात्र ऐसा शौकीन जो कई रुपयों के बैल खरीद करके यहाँ तक आज तक मैंने पट का शौक किया है। यार के जैसे है, जीत भी हासिल करे और जीत भी हासिल की और हारे भी है। जीत ज़्यादा है और हार कम है। यहाँ तक का हमारा जो सफ़र है, हमने कुमारी में अभी 15-20 दिन महीना भर पहले एक गेम जीते जिसमें हमने वाहवाही लूटे। इसके बाद हम एक गेम हार गए, जो फुटाड़े में भी एक गेम जीते, लेकिन एक गेम हमारे प्रफुल्ल जी बखाल जी का हम उमरेड में हार गए, जो कि बैल हमारे नहीं थे, परंतु सहयोग हमारा पूरा था। वो भी मित्र मंडली के थे हमारे, इसलिए हमने उनका भी भार अपने कंधों पे लिया और उनकी भी बातें हमको सुनने मिली कि लोगों ने हमको यहाँ तक बोले कहाँ घुस गया भोंक में एमपी का शेर, लेकिन आज दिखा दी कि एमपी का शेर यही है और यही भोंक में मिलाने के लिए तैयार है। और इसी के साथ जय हिंद, जय भारत। आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? खूप खूप एक नमन गौरा पार्वती हर बोला हर महादेव रोशन भाऊ खडसेचा भूषणजी भांडे भुजेंचा बालूजी नेगे यांचा विराट बारसकोल्हे यांचा जय असो. हर बोला हर हर बोला पुन्हा एकदा आता कसं वाटतंय?
एमपी शेर, नाम है उसका बड़ा शेर। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या मसलीपटातील मुलाखत जाणून घेतली. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. झालं का?